मला हे म्हणायचं आहे, राज ठाकरे ज्या प्रकारे अश्लील भाष्य माजलेत वगैरे शिट्ट्या वाजवून घेण्यासाठी, तसं तर आमची म्हणजे या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हरिभाऊ अनविलकरांचा फड जेव्हा लागतो त्यावेळेस पिर्र शिट्या वाजतात, हे आवाज होतय. आमची लाडकी नृत्यांगना महाराष्ट्राची गौतमी पाटील, तिच्या नृत्यावर सुद्धा तरुणाई शिट्या मारते, आनंद व्यक्त करते. तसा हा राज ठाकरे हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सुद्धा लोकांना शिट्याच मारल्यासारखं वाजवल्यासारखं वाटतंय. एक वेगळंच एंटरटेनमेंट आहे. मला हे समजत नाही की माज सारखे शब्द बोलणाऱ्या राज ठाकरेंना जे समर्थन करतात ते काय बिळात जाऊन बसलेत का? हे वक्तव्य चालतंय का लोकतंत्रामध्ये? ही भाषा आहे का लोकतंत्रातली? मला राज ठाकरेंना विचारायचंय. मला असं वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची दुपटी नाही आहे. हे कारण आहे राज ठाकरेवर बोलण्याचं. कारण राज ठाकरे सारख्याच अपप्रवृत्त विचारानं मुंबईला आर्थिक राजधानी पासून दूर दूर नेण्याचे प्रयत्न होत असतात. हेच ते विचार आहेत. आणि तुम्हाला सांगतो, ह्याच त्या विचारामुळं मुंबई मधले अनेक आर्थिक व्यवसाय, मोठे व्यवसाय ज्याच्यामुळे कष्टकऱ्यांना हाताला काम मिळतो, असे व्यवसाय जे आहेत दूर जात आहेत, दूर गेले आहेत. आणि हा दूर घालू पाहणाऱ्या ही लोक आहेत. मला सांगा, उद्योजकांनी उद्योग वाढवले तर काय कुठं ते राज ठाकरेच्या काय बंगल्याचं नाव आहे? तिथं ते काय राज ठाकरेच्या घरी काय परवानगीला पाठवायचं का नवीन उद्योग निघालाय म्हणून? ते काय ब्रिज होय का? हे पूल सुरू झाला की बोलायचं, ते पूल सुरू झाला की बोलायचं, टोल सुरू झाला की बोलायचं. कोणते अधिकार आहेत? म्हणजे राज ठाकरे काय अथॉरिटी झालाय का? राज ठाकरेला मर्यादा आहे, त्यानं मर्यादेचं उल्लंघन करू नये. तिथं नाक बुडू द्यासवर फोटो काढता तेव्हा अदानीजी चालतात. कारण व्यवसाय टिकला पाहिजे, मुंबईत उद्योग टिकला पाहिजे, पोर्ट चालले पाहिजेत. अरे एक अभिमान असला पाहिजे. काही मतांतर असू शकतात, पण एवढे एक्स्ट्रीम का बाबा? फोटो काढले फॅमिली शूट साठी, अदानीजींचे फोटो चालतात. परंतु आम्हाला तर माहित नाही अदानीजीच्या इथं कधी नाक डुबू जास्तवर खाल्लंय की नाही, ते राज ठाकरेंना सांगा, आम्हाला माहित नाही. एंटरटेनमेंट साठी आपलं सुरू एक तरी माणूस निवडून आणू शकते का राज ठाकरे? एक तरी माणूस निवडून आणू शकते? निवडून आणण्याचा अंदाज आहे? काही खासगी दूरवाहिनीवरल्या मी मुलाखती पाहिल्या, त्याच्यात तर आताच शिन झाल्यासारखे विचार आहेत. म्हणे महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर, नाशिकच्या बाहेर का गेले नाही? तर उत्तर आहे का राज ठाकरेचे? सपडा साप राजकारणासारखा, स्वतः डिक्लेअर केल्यासारखं की आम्ही बाहेर शिल्लकच नाहीत. इथं सुद्धा शिल्लक नाहीत. आणि त्याच्यामुळं मला राज ठाकरेंची आता क्यू येते. राज ठाकरेच्या डोक्यामध्ये ही दलिंदरी भरलेली आहे. आणि म्हणून मला राज ठाकरे यांचे समर्थन करणारे, राज ठाकरेच्या कालच्या शिवराळ भाषणाच्या नंतर, राज ठाकरे स्वतःला ठेकेदार समजताय ना संस्कृतीचा, पर्यावरणाचा. काल किती डेसिमल होता स्पीकर? किती डेसिमल होता काल स्पीकर? मग ते पोल्युशन मध्ये येत नाही का? साधू ग्राम मधले वृक्ष आणि ते रिप्लांटेशन असेल तर ते लाकूड तोड्यापर्यंत आपण करायचं. आपण खाजलं तर ती खरूज नाही, ते आपण खाजवलं की ती खरूज नाही.
इतराचं खाजवल्यासारखं दिसलं तरी ती खरूच आहे. हे राज ठाकरेचं वर्तन अयोग्य आहे आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं असं माझं मत आहे. मी सोशल मीडिया पाहणाऱ्या, अटेंड करणाऱ्या सायबर सेलला, सोशल मीडिया पाहणाऱ्या सायबर सेलला मुंबई महानगरातील मी आव्हान करत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानीच्या खटल्यामध्ये ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत हे डिस्क्रिमिनेटिव्ह आहे. दोन राजभाषांमध्ये भाषेच्या आधारे आणि प्रांतीय वाद निर्माण करणे अशा प्रकारचं राज ठाकरेचं वर्तन आहे आणि त्यामुळे राज ठाकरेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा होतो आणि राज ठाकरेला या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज ठाकरेला कायदा समजला पाहिजे. राज ठाकरे खासदार होण्याला एक कद लागत असते, एक महंती लागत असते.